नमस्कार, मी आज तुम्हाला बोटनेकमध्ये न्यू पॅटर्न शिकवणार आहे. तर चला त्याच्यासाठी आपण बोटनेकमध्ये पॅटर्न काढून घेतलेला आहे. तर मी आता गळा खोली 3 घेऊन शोल्डर पट्टी मी 3.5 घेतलेली आहे. तर हा 36 छातीचा ब्लाऊज आहे. आता मी आकार देऊन घेत आहे गळ्याला. तर याच्यासाठी आपण पूर्ण शोल्डर मी हे 7.25 घेतलेलं आहे. आता मी 1 इंच गळा खोली आपण 3 घेतली होती ना, तिथून खाली 1 इंचावर मी ड्रॉ करून घेत आहे. थोडंसं झाकणाचा वापर करते मी त्याच्या एकसारखं गोलाकार येण्यासाठी. पूर्ण मापात बरोबर सरळ पुढे पकडून मी आकार देऊन घेतले. आता मी कटिंग करून घेणार आहे. आता मी हे नेट आहे, नेटवर डिझाईन आहे, तर त्याच्यासाठी मी सॅटिन आणि अस्तर असं दोन्हीही वापरणार आहे. आता आपल्याला जेवढं गळा खोली खालून पाहिजे नाही, तर आपण 4 इंच आपली आहे, तर आपण 4.5 इंचाची 4 इंचाची पट्टी आहे, तर आपण 5 इंच घेतले. लाईन मारून घेतली. आपल्याला जेवढी गळा खोली पाहिजे आवडीनुसार मी पुन्हा लाईन मारून घेतली आकारानुसार. आता आकार देते आणि पेनाने वापर करत असल्यामुळे मी तुम्हाला ड्रॉ फारसा दिसत नाहीये. तर चला मी आता कटिंग करून घेत आहे. हे पहा, आकार पण आपला एकदम सुंदर परफेक्ट झालेला आहे. आता 2 इंच आपली फिटिंगमध्ये जाणार आहे, म्हणून आपण सरळ लाईन मारून घेतली, कट केलेला आहे. आता आपण खालचा गळा कट करून घेतलाय. आता आपण पेपर कटिंग केलाय, सेम त्या पद्धतीवर आपण अस्तर आणि सॅटिन आणि नेट कटिंग करणार आहे. 1 इंच वरती ठेवणार आहे आपण. तिथं मी बोट ठेवले त्याच्यावरती आपण 1 इंच वरती, जेणेकरून वरची अर्धा इंच जाणारी शिलाईला, म्हणून आपण 1 इंच इथे वाढवणार आहे. चला अस्तर सुरुवातीला कटिंग करून घेणार आहे. आता आपण पेपर पिना लावून पॅक करून घेतला. आता 1 इंच वरती मी ड्रॉ करून घेणार आहे. एक इंच मी वरती ड्रॉ करून घेते. लाईन मारून घेतली. पिना लावल्यामुळं अस्तर आणि पेपर सरकत नाही. खालचा आपला कपडा एक्स्ट्रा आहे, तो पण कटिंग करायचा. आता वरचा जो भाग आहे तो आपण सेम मेथडमध्ये कटिंग करणार आहे. सेम पेपर आणि कपडा दोन्ही सेम, वाढवायचं बिलकुल नाही आपल्याला.
छोटे छोटे कोणे पण व्यवस्थित कटिंग करून घेतलेत. आता मुंडा. तर पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला बोटनेकचं माप शिकवणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्या नंतर एकावर एक ठेवून पुन्हा तसंच होणार आहे. तर चला आपण आता सॅटिन कटिंग करून घेणार आहे. मी सिल्कचाच कपडा वापरलेला आहे या ठिकाणी. हा ब्लाऊज आपल्या क्लासमधल्या ताईंचा आहे, तर तो त्यांना मी कटिंग करून दिलेला आहे. तर चला आता आपण नेट पण कटिंग करून घेत आहे. तर नेट पण आपलं कटिंग करून झालेलं आहे. आता आपण सुरुवातीला काय करणार आहे, सॅटिन आणि अस्तर एकावर एक ठेवून पहिलं टीप मारून घेणार आहे, नंतर आपण नेट ठेवणार आहे. हे पहा, आता पिना लावून घेतलं ना. सिल्कचा कपडा असल्यामुळे कापड सरकतं, म्हणून तुम्ही पण पिना लावून घ्या, जेणेकरून कापड सरकणार नाही, नाही तर खूप कापड सरकतं. आता बॅक कटिंग झाले आपलं. आता आपण नेट ठेवतोय त्याच्यावरती. आता आपलं नेट पण जोडून झालेलं आहे. आपण सेम कटिंग करून घेणार आहे. आता आपण सिल्कचा कपडा आणि अस्तरला आपण कॅनव्हास काढून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला गोट वगैरे पण करायचा, तर ते प्रॉपर व्यवस्थित राहण्यासाठी. आता आपण प्रेस करून घेणार आहे. ज्या बाजूला चमक असते ना, त्या बाजूला आपण ते प्रेस झालेली आहे. आता आपण तर त्या बाजूने आपण प्रेस करून घेतो. आता एकावर एक टीप मारून घेणार आहे. कॅनव्हास आतील बाजूस जोडून घ्यायचं. पुन्हा पिना लावून घ्यायच्या. आपल्या पिनांचा वापर हा आपण जास्त करणार आहे. आता पुन्हा सारखं कटिंग करून घ्यायचं. व्हिडिओ थोडीशी मोठी होती आहे, म्हणून डिटेल कळतंय. फक्त आपण बॅकचा भाग टाकलेला आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये. आता आपण नेट ठेवून जोडून घेणार आहे. पूर्ण गोलाकारावर आपल्याला टीप मारून घ्यायची व्यवस्थित. आता आपण क्रॉसपट्ट्या काढत आहे पाइपिंग बनवण्यासाठी.
आता आपण वरच्या साईडने दोरी पायपिंग लावूया आणि खालच्या साईडने आपण प्लेन नेहमीप्रमाणे ब्लाऊजला जशी पायपिंग लावतो तशी लावूया. क्रॉस पट्ट्या मी आता जोडतीये. अशा पद्धतीत मी पुढे जोडून घेणार आहे. आता मी दोरी पायपिंग कशी बनवायची ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता आपण एका बाजूला फोल्ड करून पट्टी घेणार आहे. आणि आता गोल्डन किंवा शेवाळी कलर, पिंक कलरनी जर आपण पायपिंग केली असती तर अजून सुंदर दिसलं असतं. पण त्या ताईंना गोल्डनच पायपिंग पाहिजे नव्हती ह्याच कलरच्या ब्लाऊजची. तर आता आपण गोट हा पिळवून बरोबर त्या खाचेमध्ये टीप मारतोय. आता आपला पूर्ण गोट तयार झालेला आहे. आता धागे वगैरे जे एक्स्ट्रा असतील आपले ते कटिंग करून घ्यायचे. नंतर आता आपण दोरी पायपिंग करून घेतलेली आहे. आता आपण ती डायरेक्ट लावणार आहे. पहा दोरी पायपिंग मी सॅटिनच्या कपड्याची केलेली आहे. ती मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सेपरेट दाखवण कशी दोरी पायपिंग करायची ते. आणि मी सिंगल दाब ॲडजस्टेबल दाब आहे तो मी लावून घेतलेला आहे. आणि मी आता तो सिंगल दाबावर मी दाब लावून एकदम पूर्ण कडेला टिपी मी असं करत आहे. पहा एकदम तुम्ही एकदम कडेला टीप आली पाहिजे. ह्या दाबाला दोन्ही बाजूनी शिवण्यासाठी जागा असते. गोट आपला अतिशय सुंदर आलेला आहे. आता आपण प्रेस करून घेणार आहे. आतमध्ये एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलेलं आहे मी आणि आतमध्ये प्रेस करून पुन्हा इस्त्री करून घेणार आहे जेणेकरून एकदम व्यवस्थित बसेल. प्रेस करताना मात्र पेपर ठेवायचा वरतून जेणेकरून नेट खराब होणार नाही. पहा मी आता वरचा भाग व्यवस्थित लावून
पिना लावून घेणार आहे. आता बरोबर मी सिंगल दाबावरती, आता त्या बाजूचा दाब उजव्या साईडचा तिकडे मी दाब सरकवून घेतला आणि पुन्हा खाचेमध्ये टीप मी मारून घेणार आहे, पूर्ण खाचेत. या दाबाचा फायदा फार होतो. आता हा ब्लाऊज कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. आता पहा, अतिशय आपला ब्लाऊज सुंदर बॅक पॅटर्न झालेला आहे. तर लाईक करायला विसरू नका. आता आपला वरचा गोट राहिलेला आहे, तो वरचा गोट पण मी करता येतात, मी तो दोरी पाईपिंगच करून घेणार आहे. आता हा गोट आहे ना, मी एक्स्ट्राचं कापड कटिंग करून मी प्रेस करून घेणार आहे.